Hello friends, today we are learning 1.4 Be Smart. आज आपण शिकणार आहोत 1.4 आपला लेसन Be Smart. It is very important lesson for us because it is very inspiring and also uh, give us encouragement for being smart. Okay, so let us start 1.4 Be Smart. First of all, warming up, chit chat. Planning your career is not an easy task. म्हणजे बघा, आपल्या करिअरचं प्लॅनिंग करणं हे तसं सोपं काम नाही आहे. बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. मात्र आपण काय केलं तर वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस, म्हणजे आपण त्यातील काही डिस्ट्रेस म्हणजे दुःखदायक तापदायक ज्या गोष्टी आहेत त्या रिड्यूस म्हणजे कमी करू शकतो. काय करून तर बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस, म्हणजे आपण योग्य अशा व्यवसायाची निवड करून मात्र त्यातील काही तापदायक गोष्टी कमी करू शकतो. इफ वी डू व्हॉट वी लव टू डू द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. आणि इथं काय म्हटलं आहे बघा, इफ यू डू व्हॉट वी लव टू डू. व्हॉट वी लव टू डू म्हणजे आपल्याला जे काय करायला आवडतं अशी एखादी गोष्ट जर आपण केली तर मग मात्र काय होतं, द जर्नी मीन्स द जर्नी विच इज हिअर रेफर्ड द पथ व्हॉट वी सिलेक्ट टू अचीव सक्सेस इन अवर लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी जो आपण पत्करलेला किंवा स्वीकारलेला जो मार्ग आहे हा काय होतो, स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. म्हणजे आपल्याला हा जो आपण स्वीकारलेला मार्ग आहे हा मार्ग अगदी सुरळीत होतो. स्मूथ म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला हवा तसा अनुकूल होतो. अँड लीड्स टू सक्सेस, आणि मग आपल्याला त्यामध्ये यश मिळतं. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करियर. या ठिकाणी एक खाली आपल्यासमोर एक आकृती आहे, ती शोज दाखवते आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चूजिंग अ करियर. म्हणजे एखादं करियर निवडताना आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपल्याला सुचवते. डिस्कस विथ अ ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट. म्हणजे या ठिकाणी काही महत्त्वाचे आपल्याला फॅक्टर्स दिलेले आहेत की जे महत्त्वाचे आहेत. बघा, करिअर फॅक्टर्स, फर्स्ट ऑफ ऑल स्किल्स म्हणजे कौशल्ये, देन इंटरेस्ट म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीत आवड आहे, देन ॲबिलिटीज म्हणजे आपल्या क्षमता, पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे या ठिकाणी डिस्टिंग्विशिंग क्वालिटीज आपल्या म्हणजे अंगी उपजत असलेले गुण. त्यानंतर डिमांड म्हणजे कोणत्या गोष्टीची आज डिमांड आहे, मागणी आहे. त्याचबरोबर फायनान्शियल गेन्स म्हणजे आर्थिक काय काय आपल्याला त्यातून मिळणार आहे, कितपत पैसा मिळणार आहे. देन फॅमिली प्रोफेशन म्हणजे आपलं फॅमिली प्रोफेशन कोणतं आहे, म्हणजे कौटुंबिक व्यवसाय. त्याचबरोबर फ्युचर प्रॉस्पेक्ट्स म्हणजे भविष्यात काय आपल्याला करता येईल, त्याला काय पुढे म्हणजे जे आपण आज करणार आहोत त्याला कितपत पुढे होप्स असणार आहेत. या गोष्टी, या सगळ्या गोष्टी करिअर फॅक्टर्स म्हणून आवश्यक आहेत. सेकंड, an acrostic is a form of writing
where the first letters in each of the lines forms another word. Acrostic हा एक असा फॉर्म ऑफ रायटिंग आहे where the first letters in each of the lines forms another word, की ज्या ठिकाणी प्रत्येक ओळीतील जे पहिले अक्षरे आहेत त्यावरून दुसरे शब्द तयार केले जातात. जसे इथे दिलं आहे फॉर एक्झाम्पल फ्रेंड. फ्रेंड स्पेलिंग पहा FRIEND. F for faithful, R for respectable, I for inspiring, E for encouraging, N for noble and D for dependable. हे जसं आता फ्रेंड या शब्दाचं ॲक्रोस्टिक तयार केलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला पुढे करायचे आहेत. हिअर प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रोस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. म्हणजे तुमच्या घरातील अतिशय आवडती, म्हणजे तुमच्या कुटुंबातील अतिशय आवडता तुमचा सदस्य जो कोणी आहे त्याच्यावरून ॲक्रोस्टिक तयार करायचे. देन नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, देन अ क्वालिटी ऑर फिलिंग अँड एनी प्रोफेशन. हे तुम्ही स्वतः करायचं या पद्धतीने. नाव नेक्स्ट नंबर 3. Say whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. Okay. First, A. I walk to school every day. Here underline word walk. I walk. Walk is a verb in this sentence. So here verb. Second, B. I go for a walk every day. Here I go for a walk every day. Walk as a noun here. C. They gave me a gift every day. Here gift is a noun. Here gift is a word which is work as a noun. D. You can gift her a story book. Here gift means here verb. You can gift her a story book. Gift is a verb. It was sold as a gift pack. As a gift pack, here gift is a word which is used as an adjective. Then F. They bought a new house on 10th Street. Here new, underline word new means here adjective, but if there is underline with the word house, then it is noun. Then the water tanks leak a lot. Leak is a verb. And H. The old age home houses 100 aging and homeless people. Here houses work as a verb. Okay. Now page number 21. Page number 22. Be smart. Let us start now our lesson. Be smart. Page number 22. Be smart. It's very important to us. Be smart means be successful in our life. Here the writer gives us something inspiring thoughts and important tips to become successful in our life. Be smart. Champions aren't made in gyms. It's a real thing. We know that champions aren't made in gyms.
म्हणजे बघा बाळांनो, जे चॅम्पियन्स आहेत, म्हणजे मराठीत त्यांना असं आपण म्हणू शकतो, खेळांमधील जे काही विजेते आहेत ते आरंट मेड इन जिम्स, म्हणजे ते काय व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. हे विजेते जे आहेत हे कसे तयार होतात, कसे बनतात, कसे निर्माण होतात, तर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, म्हणजे त्यांच्या अतिशय खोलवर आतमध्ये जे काय आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे हे विजेते तयार होतात, निर्माण होतात. मग हे समथिंग म्हणजे नेमकं काय, तर अ डिझायर, म्हणजे त्यांच्या मनात असलेली दृढ इच्छा, अ ड्रीम म्हणजे स्वप्न, अ विजन म्हणजे दूरदृष्टी, अशा ज्या काही त्यांच्या अतिशय खोलवर मनात रुजलेल्या ज्या गोष्टी असतात, आणि याच गोष्टींमुळे चॅम्पियन्स आर मेड, म्हणजे हे विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, म्हणजे अगदी त्यांच्याकडे स्किल म्हणजे कौशल्य, अँड द विल म्हणजे इच्छाशक्ती, या दोन्ही गोष्टी असल्याच पाहिजेत. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु जी इच्छाशक्ती आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती, म्हणजे काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे अशी वाटणारी इच्छाशक्ती जी आहे, मीन्स समथिंग डिझायर विच इज अचिविंग समथिंग दॅन अदर्स, ही कशी असली पाहिजे, तर मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, म्हणजे अगदी आपल्याकडे असलेल्या कौशल्यापेक्षा ही इच्छाशक्ती ही प्रबळ असली पाहिजे, स्ट्रॉंगर, ही अधिक बलशाली असली पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह मीन्स प्रॉस्पर, म्हणजे भरभराट होणे, विकास होणे. तर सक्सेसफुल प्रोफेशनल्स म्हणजे जे अतिशय व्यावसायिक, यशस्वी असे व्यावसायिक आहेत, ते थ्राईव्ह इन द सेम मॅनर, म्हणजे त्यांचा अशाच प्रकारे, म्हणजे ते अशाच प्रकारे आज काय झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. मुलांनो, आज आपल्या प्रत्येकामध्ये काही नॅचरल टॅलेंट्स म्हणजे काही उपजत काही क्वालिटीज म्हणजे गुण हे असतातच, कौशल्य असतातच. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, आणि जर आपण या कौशल्यांचा, या नॅचरल टॅलेंटचा उपयोग टू सेट अवर गोल इन लाईफ, म्हणजे आपले जीवन, आपल्या आयुष्यातील काही जे गोल म्हणजे ध्येय आहेत हे सेट करण्यासाठी जर उपयोग केला, म्हणजे आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी त्यांचा योग्य रीतीने जर उपयोग केला, तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर मग आपल्याला आपल्या आयुष्यात अगदी सहजतेने यश मिळू शकते. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. मात्र आपण आपल्या आयुष्यात जी ठरवलेली ध्येय आहेत ती गाठण्याच्या दिशेने किंवा ती परिपूर्ण किंवा प्राप्त करण्याच्या दिशेने जर आपण योग्य त्या ॲक्शन्स म्हणजे योग्य तशी कृती जर केली नाही, तर मात्र वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स, तर मग आपल्याला ध्येय प्राप्त होणार नाहीत. तर सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, म्हणजे ध्येय निश्चित करताना आपल्याला टू व्हॅल्युएबल ॲसेट्स म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. अ सेन्स ऑफ ओरिजिनल, सेन्स म्हणजे जाणीव, ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजेच काय,
तर काहीतरी नवीन निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेची आपल्याला म्हणजे जाणीव असली पाहिजे. आणि त्याचबरोबर अँड स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड. स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. इल्युमिनेट मीन्स एनलाइटन म्हणजे प्रकाशित करणे. तर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे ध्येय निश्चित करताना आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करण्याची जी आपली क्षमता आहे त्याची आपणास जाणीव असली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या ध्येयाचा मार्ग प्रकाशित करणारा जो स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा जो दगड आहे. मैलाचा दगड मीन्स फर्स्ट स्टेप टू अचीव सक्सेस इन अवर लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी असलेली पहिली जी पायरी आहे, ही पायरी जी आहे ती प्रकाशित करणारा हा प्रकाशित करणारी जो मार्ग आहे तो. या दोन गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ. ॲट द हेम ऑफ मीन्स इन चार्ज ऑफ म्हणजे चा ताबा घेणे. तर गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ म्हणजे जर आपण ध्येय ठरवली तर ध्येय एखाद्या मनुष्याला त्याचं आयुष्य काय करून देते तर त्याच्या आयुष्यावर त्याला ताबा मिळवता येतो. कशामुळे? ध्येयामुळे. थोडक्यात परस्युईंग दॅम अक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि त्यामुळे काय होतं तर त्यांचा अगदी योग्य तो पाठपुरावा केल्यामुळे त्याला काय होतं तर परस्युईंग देम अक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. बेटर फ्युचर सिच्युएशन म्हणजे त्याच्या उज्ज्वल भविष्याची त्याला काय मिळते तर योग्य अशी खात्री मिळते, हमी मिळते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ rather than simply drifting along and letting things happen. They help to steer. To steer means channelize. तर त्यामुळे काय होते की आपलं जे ध्येय आहे हे दे हेल्प म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मदत करतात. कशासाठी? टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग. म्हणजे केवळ आपल्या आयुष्य ची एक असं म्हणून आपण आयुष्याचा जो रथ आहे हा कसा तरी इथे जे म्हणते बघा रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे कसा तरी नेण्याऐवजी अँड लेटिंग थिंग्स हॅपन अगदी कसा तरी न नेता म्हणजे थोडक्यात आपल्या आयुष्याची गाडी कशी तरी न जाता काय केली जाते तर टू स्टिअर म्हणजे अगदी व्यवस्थित सुरळीतपणे नेता येते. अँड लेटिंग थिंग्स हॅपन आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामधील घडतात. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी. कधीकधी ध्येय निश्चित करणं हे काय वाटतं मे ॲपियर इझी आपल्याला सोपं वाटतं. बट फॉर सम परंतु काही जणांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. काही जणांसाठी मात्र ते काय असते चॅलेंजिंग म्हणजे अतिशय आव्हानात्मक असे असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन दी ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आपण असं म्हणतो काही वेळा आपण आपल्यासमोर गोल म्हणजे ध्येय ठेवल्यानंतर ती ध्येय प्राप्त झाली नाही की आपल्याला मग भीती वाटू लागते. आपलं पुढे काय होणार असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. परंतु इथे असं म्हटलं आहे पहा फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन दी ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजे कोणतंही ध्येय नसेल तर आपल्याला फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड म्हणजे अपयशाची भीती टाळता येते. बट आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन दी एंड. आफ्टर ऑल मात्र शेवटी इथे काय म्हटलं आहे वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन दी एंड. म्हणजे काय आपल्याला करायचं आहे किंवा काय मिळवायचं आहे हे वन हॅज टू डिसाईड म्हणजे
ज्याचे त्याने ठरवायचे असते. बरोबर आहे की नाही? मॅन इज an architect of his own career or own life. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं जे वाक्य म्हटलं आहे ते यासाठीच म्हटलेलं आहे. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन दी एंड. मीन्स मॅन is an architect of his own life. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. To accomplish goals, accomplish means complete, आणि ही ध्येय म्हणजे आपले ध्येय साध्य करायचं असेल तर मात्र एक्सपर्ट्स म्हणजे जे तज्ज्ञ आहेत हे रिकमेंड म्हणजे सुचवतात. काय सुचवतात तर 5-स्टेप अप्रोच, म्हणजे 5 या ठिकाणी मार्गांचा या ठिकाणी आपल्याला कसा अवलंब करावा हे सुचवतात. लेट अस स्टार्ट. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स people reach success. Smart goals are a methodology of thinking. म्हणजे तर ही यशस्वी बनण्यासाठी जी ध्येय आहेत ही काय करतात आपल्याला, तर ही एक काय आहे, आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग, म्हणजे एक विचार पद्धती आहे. कशाची विचार पद्धती? दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. मीन्स टू अचीव सक्सेस, म्हणजे यश मिळवण्यासाठी मदत करणारी अशी ही विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्मार्ट स्टँड्स फॉर मीन्स S stand for specific, M stand for measurable, A for achievable, R for realistic and T for time bound. म्हणजे आता स्मार्टमधली जी अक्षरे आहेत, हे पहिलं आहे स्पेसिफिकसाठी, एस हा स्पेसिफिकसाठी, स्पेसिफिक म्हणजे अगदी विशिष्ट. देन एम फॉर मेजरेबल, मेजरेबल मीन्स अकाउंटेबल म्हणजे मोजता येण्यासारखे. देन ए फॉर अचिवेबल म्हणजे अगदी साध्य करण्यायोग्य. रिअलिस्टिक म्हणजे अगदी प्रॅक्टिकल म्हणता येईल, वास्तववादी. अँड टाईम बाउंड म्हणजे अगदी कालमर्यादा असलेले. असे हे स्मार्ट गोल्स आहेत. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक मीन्स अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो हेडिंग एक म्हणजे ठळक मथळा. तर स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक, म्हणजे स्मार्ट ध्येयांची एक काय असते तर एक गाईडलाईन असं आपण म्हणूया, गाईडलाईन असते, एक विशिष्ट सूची असते. फर्स्ट वन इज स्पेसिफिक. S stand for specific. Involves identifying a specific area for improvement. Specific involves identifying a specific area for improvement. म्हणजे अगदी फॉर इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा करण्यासाठी आपल्याला योग्य किंवा विशिष्ट या ठिकाणी आता एरिया म्हटलं आहे, एरिया म्हणजे काही परिसर असा अर्थ न घेता या ठिकाणी क्षेत्र असा अर्थ घ्यायचा आहे. तर सुधारणा करण्यासाठी अगदी एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात काय घेतला जातो तर शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, the more refined the achievement of one's goal can be. The more specific the area म्हणजे जेवढे विशिष्ट
आपले ठरवलेले क्षेत्र असेल तेवढं द मोर रिफाइंड दी अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी, तेवढे त्याचे जे ठरवलेले ध्येय आहे ते अधिक स्पष्ट रीतीने शक्य होऊ शकते किंवा साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. त्याने काय फायदा होतो? इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. म्हणजे जर आपण विशिष्ट असे क्षेत्र निवडले, ध्येय निवडले, तर त्यामुळे आपल्याला योग्य असं इझियर टू सेट पॅरामीटर्स म्हणजे योग्य रीतीने आपल्याला सगळ्या गोष्टी ठरवता येतात. अँड वर्क टुवर्ड्स द गोल, आणि त्या दिशेने मग आपल्याला आपलं ध्येय मिळवण्यासाठी काम करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, म्हणजे उदाहरण इथे दिलं आहे बघा. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस म्हणजे समजा जर एखादं घर बांधायचं असेल तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, म्हणजे ते घर किती क्षमतेचं असलं पाहिजे हे पाहणं महत्त्वाचं आहे. अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच, मीन्स ते घर बांधण्यासाठी किती काळ लागेल हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर अशा रीतीने स्पेसिफिक हा इम्पॉर्टंट यातला फॅक्टर आहे. म्हणजे आपलं गोल, ध्येय ठरवताना ते स्पेसिफिक असलंच पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट मेजरेबल, अकाउंटेबल बघा. क्वांटिफाईंग गोल्स provides specific ways to track progress against goals. Quantifying goals provides specific ways to track progress against goals. म्हणजे अगदी ध्येयाचे जर परिमाण आपण काय केले तर या ठिकाणी क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे निश्चित केलं तर मग टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स मीन्स टुवर्ड्स अवर रीच टुवर्ड्स अवर गोल्स, म्हणजे आपल्या ध्येयाकडे नेणारा जो आपला यशाकडे नेणारा किंवा प्रगतीकडे नेणारा जो मार्ग आहे, हे विशिष्ट मार्ग आपल्याला व्यवस्थित तयार करता येतात. कशामुळे? तर क्वांटिफाईंग गोल्समुळे, म्हणजे ध्येयाचे परिमाण जर आपण निश्चित केले तर. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. बेंचमार्क मीन्स स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की आपल्याला कोणत्याही गोष्टीचं मोजमाप करणे म्हणजे त्याला योग्य शब्द आहे मानक. तर धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. म्हणजे अगदी आपल्याकडे असं म्हणता येईल की एरियाज टू इम्प्रूव्ह म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे अशा क्षेत्रांसहित आपल्याला ध्येय पूर्ण त्याच्या संपूर्ण या कालावधीतील आपली जे परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी आहे त्याचे काय करता येतं तर बेंचमार्क म्हणजे मानक ठरवता येतात आणि त्यामुळे आपल्याला बरंचसं काम सोपं जातं. व्हाईल प्लेइंग, नेक्स्ट पेज, फुटबॉल, one's exact role and position has to be clearly defined. म्हणजे अगदी फुटबॉल खेळताना सुद्धा वन्स एक्झॅक्ट रोल म्हणजे एखाद्याची नेमकी भूमिका
अँड पोझिशन, म्हणजे त्याचं स्थान हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड, म्हणजे अगदी तेही निश्चित केलेलं असतं किंवा ते निश्चित करणं आवश्यक असतं, कारण कोणी कुठे राहून ते चालणार नाही. सो इन दिस वे मेजरेबल इज also a main or important factor to achieve success in our life. Next is achievable. Achievable, setting goals that can be completed in the designated period of time. Setting goals that can be completed in the designated period of टाईम, म्हणजे अगदी असं म्हणता येईल आपल्याला, जर आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय ठरवली तर त्यामुळे काय होऊ शकतं, दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम, म्हणजे आपण जी वेळ ठरवतो, म्हणजे जो कालावधी ठरवतो त्या कालावधीमध्ये आपण ठरवलेली ध्येय पूर्ण करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपण ठराविक कालावधी पूर्ण करता येतील अशीच ध्येय ठरवायला हवीत. ऑफन, म्हणजे बऱ्याचदा असं होतं, दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करियर. आणि ही आपण जी ठरवलेली ध्येय असतात ही ॲक्ट म्हणजे वर्क करतात, काम करतात, काय म्हणून, लाईक स्टेपिंग स्टोन्स, म्हणजे अगदी मैलाचा दगड, म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात पहिली पायरी म्हणून काम करतात. कशासाठी, टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करियर, म्हणजे आपलं भवितव्य उज्ज्वल असं पुढे घडवण्यासाठी जी मोठी महान अशी जी ध्येय आहेत ती पूर्ण करण्यासाठी देखील मदत करतात. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, म्हणजे आज आपण एक विद्यार्थी म्हणून आपण प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर बनू शकत नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर, परंतु आपण इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये नक्कीच होप टू रीच दोज हाईट्स, म्हणजे अगदी त्या पद्धतीने कोणतेही कार्य करण्याचं स्वप्न आपण नक्कीच काय करू शकतो, पाहू शकतो, अशी अपेक्षा धरू शकतो. नेक्स्ट इज रिअलिस्टिक. नेक्स्ट इज रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट to create goals that are within one's current skill set or area of expertise. इट इज इम्पॉर्टंट, म्हणजे हे महत्त्वाचं आहे, काय, टू क्रिएट गोल्स, म्हणजे अशी ध्येय ठरवणं किंवा निश्चित करणं महत्त्वाचे आहे की दॅट आर विदिन वन्स करंट स्किल, म्हणजे जी आपल्या स्वतःच्या सध्याच्या कौशल्यानुसार आणि त्याचबरोबर ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज, म्हणजे आपल्या क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, म्हणजे लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीत बिल्डिंग एक्सपर्टाईज म्हणजे अगदी काय म्हणतात ते प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला वेळ हा लागणारच, सहजासहजी काही घडत नाही. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. म्हणून अगदी शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, अगदी कमी वेळेमध्ये, कमी कालावधीमध्ये एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट म्हणजे अतिशय तज्ज्ञ किंवा आपण निपुण होणं, प्रावीण्य मिळवणं, हे काय आहे, अशी अपेक्षा ठेवणं, एक्सपेक्टिंग अशी अपेक्षा ठेवणं हे काय आहे, अनरिअलिस्टिक, म्हणजे हे अवास्तव आहे, चुकीचं आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. अटेन मीन्स अचीव.
मिळवणे, प्राप्त करणे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी. म्हणजे जर आपला ॲटिट्यूड हा रिअलिस्टिक असेल, म्हणजे आपला दृष्टिकोन हा जर वास्तववादी असेल, तर इट विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. मग आपलं ध्येय प्राप्त करण्या काय होतं, मेक इट इझी टू बी सक्सेसफुल, म्हणजे आपलं ध्येय प्राप्त करणं आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होणं सोपं जातं. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह मीन्स त्याला काय वर्ड आहे पहा, जस्टिफिकेटिव्ह, म्हणजे बचावात्मक. तर इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह म्हणजे जर आपण बचावात्मक पद्धतीने राहिलो आणि त्याचबरोबर नॉट ॲग्रेसिव्ह म्हणजे अगदी कोणत्याही प्रकारे अधिक उग्र स्वरूपात कार्य न करता, म्हणजे धडाडी नसलेलं असं असेल, तर द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. असे मात्र ध्येय काय असते, तर लॅक्स रिअलिझम, म्हणजे बहुधा ते काय नसते, तर रिअलिझम म्हणजे वास्तव नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनामध्ये आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्याचं क्लिअर पिक्चर म्हणजे अगदी समोर चित्र असलं पाहिजे, स्पष्ट चित्र असलं पाहिजे. अँड मस्ट हॅव दी ॲबिलिटी टू ॲडेअर टू दॅट पिक्चर. आणि ते चित्र म्हणजे आपल्या मनात असलेलं जे चित्र आहे आपल्या आयुष्याचं, आपल्या ध्येयाचं, ते परिपूर्ण करण्याची आपल्याकडे काय ॲबिलिटी म्हणजे क्षमता असली पाहिजे. नाऊ लास्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ स्मार्ट, दॅट इज टाईम बाउंड. बघा, म्हणजे आपल्याला ध्येय हे टाईम बाउंड असणं फार महत्त्वाचं आहे. कालमर्यादा ही असलीच पाहिजे. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी आपण टाईम पॅरामीटर्स म्हणजे एक ठराविक कालमर्यादा ही निश्चित केलीच पाहिजे, की ज्यामुळे काय होईल, ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस, की त्यामुळे आपल्या ध्येयावर आपलं लक्ष काय होईल, तर जास्तीत जास्त फोकस म्हणजे अधिक केंद्रित होईल. अँड अकाउंटेबिलिटी म्हणजे अगदी आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीची जाणीव ठेवण्यास देखील हेल्प म्हणजे मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जसे की टू रिड्यूस वेट म्हणजे वजन कमी करण्यासाठी वी नो आपल्याला माहीत आहे, हाऊ टू गो अबाउट इट म्हणजे आपल्याला काय करायला हवं ते आपल्याला माहीत आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन. कन्सिस्टंट मीन्स कंटिन्युअस, स्टेडी. मात्र सतत, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन म्हणजे अगदी कालमर्यादेत असणाऱ्या कृती केल्याशिवाय इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी म्हणजे ते प्रत्यक्षात वास्तवात मात्र उतरणार नाही. म्हणजे आपल्याला वजन कमी करायचं आहे, परंतु त्या दिशेने आपण जर पावलेच उचलली नाहीत, म्हणजे आपण तसं काही वर्क केलं नाही, काम केलं नाही, तर ते शक्य नाही. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग ते त्यामध्ये मे बी एक्झरसाइज म्हणजे तो एक्झरसाइज म्हणजे व्यायाम असेल, डाएट म्हणजे आपला आहार असेल, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजेच अगदी स्ट्रेस फ्री म्हणजे तणाव नसलेले असे काही थॉट्स म्हणजे विचार असतील. बट वी हॅव टू ॲक्च्युली
गो टुवर्ड्स अवर गोल, म्हणजे आपलं ध्येय परिपूर्ण करण्याच्या दिशेने आपल्याला वर्क करणं, काम करणं इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे. ओके. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विथाऊट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी अंमलात आणणं, प्रॅक्टिस्ड म्हणजे त्याचा उपयोग करणं, अँड इम्प्लिमेंटेड म्हणजे अंमलात आणणं महत्त्वाचं आहे. कसं? विदाऊट हेजिटेशन म्हणजे कोणत्या प्रकारे न घुटमळता, म्हणजेच चलबिचल मनाची न होऊ देता, द्विमनाची द्विधा अवस्था होऊ न देता, डाऊट म्हणजे अगदी कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका मनात न आणता, और इंडिफरन्स म्हणजे कोणत्या प्रकारचे आपण मनात अज्ञान न बाळगता किंवा उदासीनता न बाळगता हे सगळी कामं केली पाहिजेत. बट विदिन अ डेडलाईन, मात्र ते कसं केले पाहिजेत? विदिन अ डेडलाईन म्हणजे ठरवलेल्या कालावधीतच ते आपण परिपूर्ण केलं पाहिजे. सो टाईम बाउंड इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अचीव सक्सेस इन अवर लाईफ. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. ते म्हटलं बघा, विजन म्हणजे अगदी दूरदृष्टी असलेली आपली ध्येय, त्याचबरोबर विशेष इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे आपले उद्देश, अँड ड्रीम्स आणि स्वप्न, आर ऑल व्हॅल्युएबल हे सर्व महत्त्वाचे आहेत किंवा महत्त्वाचे असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन म्हणजे ते आपली कल्पनाशक्ती काय करतात? स्पार्क ऑफ म्हणजे इवोक, जागृत करतात. अँड एनकरेजस म्हणजे आपल्याला स्टिम्युलेट, उत्तेजित करतात किंवा प्रोत्साहित करतात. कशासाठी? टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच म्हणजे आपल्याला कुठे जायचे आहे, कुठे पोचायचे आहे, त्यासाठी ते आपल्याला मदत करतात. इन ऑर्डर टू गेट देअर, however we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. आणि मात्र काय म्हटलं? इन ऑर्डर टू गेट देअर, तेथे जाण्यासाठी वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आपल्याला मात्र आपल्या मनातील ते ज्या काही इमेजेस म्हणजे प्रतिमा आहेत, डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ मीन्स रिअल और प्रॅक्टिकल म्हणजे अगदी वास्तववादी, अगदी त्या कृतीत उतरवता आल्या पाहिजेत. अँड प्लान टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज म्हणजे स्ट्रॅटेजीज म्हणजे आपली धोरणे, ही देखील अगदी टू एक्झिक्यूट म्हणजे त्या पद्धतीने आखता आली पाहिजेत. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. बघा काय म्हटलं आहे? द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ म्हणजे आपल्या अंगी असलेली जी काही क्वालिटी म्हणजे गुणवत्ता जी आहे, आणि त्याचबरोबर क्वांटिटी ऑफ एनर्जी, एनर्जी म्हणजे ऊर्जा, तर आपल्या ऊर्जेची जी क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आहे, आणि त्याचबरोबर क्वांटिटी म्हणजे जे आपल्याला म्हणता येईल प्रमाण, हे काय म्हटलं आहे? डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट म्हणजे त्याचा या सगळ्या पुढे होणारी जी निष्पत्ती आहे याच्यावर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव पडत असतो किंवा परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट म्हणजे जीवन हे काय आहे? अशी एखादी गोष्ट आहे. समथिंग लाईक अ ट्रम्पेट, ट्रम्पेट म्हणजे तुतारी, तुतारीसारखं हे आपलं जीवन आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजे जर आपण त्यात काही घातलेच नाही म्हणजे काही दिलेच नाही त्याला,
म्हणजे त्या तुतारीमध्ये जर आपण बघा फुंकर मारलीच नाही तर त्यातून आवाज कसा येईल. अगदी त्याप्रमाणे म्हणजे जसं त्या तुतारीत आपण फुंकर मारल्यानंतरच त्यातून आवाज बाहेर येतो, अगदी त्याच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण काही त्या ठिकाणी योग्य अशा कृती केल्याच नाहीत, आपलं ध्येय परिपूर्ण करण्याच्या दिशेने आपण काही प्रयत्न केलेच नाहीत, तर आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळणारच नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. म्हणजे यश हे एक काय आहे, अंधारातून केलेलं एक वॉक म्हणजे एक वाटचाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे अगदी राईट फुटिंग म्हणजे योग्य अशी फुटिंग म्हणजे आपल्याला आवश्यक असणारी पाऊलवाट. फाइंडिंग म्हणजे शोधणं. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, प्रिसाइजली म्हणजे अगदी तंतोतंतपणे, मास्टरिंग द स्किल्स म्हणजे अगदी कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणे, म्हणजे थोडक्यात ती कौशल्य आपण व्यवस्थित आत्मसात करणे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि त्यातून आपल्या आयुष्यात पुढे जाणे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच. यास अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे जे काही प्रॉब्लेम समस्या आहेत, त्या समस्यांना आपण कसे अप्रोच करतो आणि टॅकल करतो, म्हणजे कसे त्या आपण समस्यांना सामोरे जातो आणि त्या हँडल किंवा इथे असं म्हटलं टॅकल आपण त्या हाताळतो, यावर सगळ्या गोष्टी डिपेंड म्हणजे अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर म्हणजे आपण जिथे आहोत तिथून. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण जिथे आहोत तिथून ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, म्हणजे जाण्याची थोडक्यात आपली जी काही इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा द बेस्ट वे म्हणजे सर्वात उत्तम मार्ग म्हणजे फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकता यायला पाहिजे. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण अगदी पुढचे पाऊल टाकतो त्यावेळी इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक. म्हणजे आपण जेव्हा पुढचे पाऊल टाकतो त्यावेळी आपल्याला पुढचे पाऊल हे कसे असले पाहिजे, इट शूड सपोर्ट म्हणजे आपल्याला आधार देणारे हवे असते, आणि त्याचबरोबर होल्ड अस विदाऊट अ क्रॅक. विदाऊट क्रॅक म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्याला इकडे तिकडे होऊ न देता, म्हणजेच आपल्याला न डगमगता आधार देणारे असले पाहिजे. सो इन धिस वे we can achieve success in our life. So these are the important factors to achieve success in our life. ओके स्टुडंट्स, तर अशा रीतीने आपण हा पाठ पूर्ण केलेला आहे. आता याचं इंग्लिश वर्कशॉप वगैरे जे आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. बघा तुम्हाला कितपत जमतं आहे, आणि त्यातून पुढे डूज डोंट्स जे आहेत, त्यानंतर रायटिंग स्किलपैकी हाऊ टू अचीव सक्सेस इन अवर लाईफ, हा जो पार्ट आहे हा मी तुम्हाला याचे फोटोकॉपीज पाठवून देईन. ओके, बाय.